हाय बच्चों, शुभोदय। हम 10वीं कक्षा में गिल्लो पाठ जो कल किया था और बचा हुआ जो दूसरा भाग हम इस कक्षा में आप समझेंगे। समझ गया? कल कहाँ तक हुआ था कोई बता सकते हैं? कल क्या पाठ कहाँ तक हुआ था? हाँ, वेरी गुड। देखिए, कल भूख लगने पर चिक चिक करके मारा हुआ मुझे सूचना देते और काजू या बिस्कुट मिल जाने पर उसी स्थिति में लिफाफा में से बाहर पंजों से पकड़कर उसे उतारता रहता था। क्या तक हुआ था पहला भाग में? समझ गया कि गिल्लो को भूख लगने पर, भूख प्यास लगने पर जो चिक चिक आवाज करके लेखिका को सूचना देती थी और उस संदर्भ में लेखिका जो खाने के जो कुछ देता था, क्या काजू या बिस्ಕೆಟ್ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಹಸಿವಾದಾಗ ಅದು ತನ್ನ ಧ್ವನಿಯಿಂದ ಚಿಕ್ ಚಿಕ್ ಎಂಬ ಧ್ವನಿಯಿಂದ ಲೇಖಕರವರಿಗೆ सूचನೆ ಕೊಡ್ತಾ ಇತ್ತು। ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ जो लेखिका जो खाने के लिए काजू या बिस्ಕೆಟ್ जो देता था, ನೋಡಿ ಅಂತ ಸ್ವಲ್ಪ ಲೇಖಿಕಾ ಅವರು ಆ ಗಿಲ್ಲುಗೆ ಏನೋ ಕಾಜು ಅಥವಾ ಬಿಸ್ಕೆಟ್ ಅಂತ ನೀಡ್ತಾ ಇದ್ರು। ಕಾಜು ಅಂದ್ರೆ ಗೋಡಂಬಿ ಮತ್ತೆ ಬಿಸ್ಕೆಟ್ ಅದನ್ನ ನೀಡಿದ ನಂತರ ಅಥವಾ ಕೊಟ್ಟ ನಂತರ उसी स्थिति में लिफाफे से बाहर जाने पंजों से पकड़कर उसे कुतारता रहता था। ನೋಡಿ ಅವರೇನು ಕವರ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಇಟ್ಟಿದ್ರಲ್ಲ, ಅದನ್ನ ಬಂದಿ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ರಲ್ಲ, ಅದೇ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಅದು ಮುಂಗಾಗಿದ್ದು ತಿಂತಾ ಇತ್ತು। समझ गया? यहाँ तक हुआ था पहला कक्षा में। समझ गया? अब आगे देखिए, फिर गिल्लू के जीवन का प्रथम बसंत आया। बाहर की गिलहरियां खिड़की की जाली के पास जा आकर चिक चिक करके ना जाने क्या कहने लगी। गिल्लू को जाली के पास बैठकर अपने पन से बाहर झांकते देखकर मुझे लगा कि इसे मुक्त करना आवश्यक है। मैंने कीले निकालकर जाली का एक कोना खोल दिया और इस मार्ग से गिल्लू ने बाहर जाने पर सचमुच ही मुक्ति की सांस ली। इतने छोटे जीव को घर में पले कुत्ते बिल्लियों से बचाना भी एक समस्या ही थी। मेरे कमरे से बाहर जाने पर वहां भी खिड़की की खुली जाली की राह बाहर चला जाता और दिन भर गिलहरियों के झुंडा का नेता बना हर डाल पर उछलता कूदता रहता और 3-4 बजे वह खिड़की से भीतर आकर अपने झूले में झूलने लगता। मुझे चौंकाने की इच्छा उसमें ना जाने कब कैसे उत्पन्न हो गई थी। कभी पौधा के फूलों में छिप जाता, कभी पर्दे के चुन्नट में और कभी सोरजोई की पत्तियों में। मेरे पास बहुत सी पशु पक्षी है और उनका मुझसे लगाव भी कम नहीं है, परंतु उनमें से किसी को मेरे साथ मेरे थाली में खाने की हिम्मत हुई है ऐसा मुझे स्मरण नहीं आता। गिल्लो इनमें अपवाद था। मैं जैसे ही खाने के कमरे में पहुंचते वह खिड़की से निकलकर आंगन की दीवार बरमादा पार करके मेज पर पहुंचा जाता और मेरी थाली में बैठ जाना चाहता। बड़ी कठिनाई से मैंने उसे थाली के पास बैठना सिखाया, जहां बैठकर वह मेरी थाली में से एक एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाता रहता। काजू उसका प्रिय खाद्य था और कई दिन काजू ना मिलने पर वह अन्य खाने की चीजें या
या झूले से नीचे फेंक देता था। उसी बीच मुझे मोटर दुर्घटना में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा। उन दिनों जब मेरे कमरे का दरवाजा खोल जाता, गिल्लू अपने झूले से उतरकर दौड़ता और फिर किसी दूसरे को देखकर तेजी से अपने घोंसले में जा बैठता। सब उसे काजू दे जाते, परंतु अस्पताल से लौटकर जब मैंने उसके झूले की सफाई की तो उसमें काजू भरे मिले, जिनसे ज्ञात होता था कि वह उन दिनों अपना प्रिय खाद्य कितना कम खाता रहा। मेरी अस्वस्थता में वह तकिए पर सिरहाने बैठकर अपने नन्हे नन्हे पंजों से मेरे सिर और बालों को अवले अवले सहारता रहा था। गर्मियों में जब मैं दोपहर में काम करते रहती तो गिल्लू ना बाहर जाता ना अपने झूले में बैठता। वह मेरे पास रखी सुराही पर लेट जाता और इस प्रकार समीप भी रहता और ठंडक में भी रहता। गिलहरियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती, अतः गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ ही गया। दिन भर उसने ना कुछ खाया ना वह बाहर गया। पंजे इतने ठंडे हो रहे थे कि मैंने जाकर हीटर जलाया और उसे उष्णता देने का प्रयत्न किया, परंतु प्रभात के प्रथम किरणों के साथ ही वह चिरनिद्रा में सो गया। उसका झूला उतार कर रख दिया गया और खिड़की की जाली बंद कर दी गई, परंतु गिलहरियों की नई पीढ़ी जाली के उस पार चिक चिक करती ही रहती है और सोनजोई चिलती ही रहती है। सोनजोई की लता के नीचे गिल्लू के समाधि है, इसलिए बीगी उसे वह लता सबसे अधिक प्रिय थी। इसलिए बीगी उस लघु गात का किसी वासंती दिन जूही के सीधा छोटे फूल के रूप में खिल जाने का विश्वास मुझे संतोष देता है। तो मुझे बच्चों देखिए इसका सारांश है। देखिए वो काजू और बिस्किट जो देने के बाद वह अपने लिफाफों में बाहर वाले पंजों से जो पकड़कर खाता ही रहता था, है ना, वहां तक। देखिए फिर गिल्लू के जीवन का प्रथम बसंत आया। देखिए गिल्लू का जीवन का जो जीवन शुरू हुआ ಅಂದ್ರೆ ಗಿಲ್ಲುವಿನ ಒಂದು ಹೊಸ ಜೀವನ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು। बाहर की गिलहरियां खिड़की की जाली के पास आकर चिक चिक करके ना जाने क्या कहने लगी। देखिए लेखिका गिल्लू को देखकर इस तरह कहते हैं कि जो बाहर की गिलहरियां कमरे के बाहर रहने वाले जो गिलहरियों को देखकर वो बाहर गिलहरियां खिड़की के पास आकर अंदर रहने वाले ये गिल्लू के पास आकर चिक चिक करती आवाज करती थी। देखो लेख तो ना जाने क्या वो कहने लगी है, ऐसे सोचते हैं। ಅಂದ್ರೆ ಹೊರಗಡೆ ಇರತಕ್ಕಂತ ಹಳ್ಳಿಯ ಮರಿಗಳು ಇದರ ಕಿಟಕಿ ಹತ್ರ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಅವು ಆವಾಜ್ ಮಾಡ್ತಿದಾವೆ, ಶಬ್ದ ಮಾಡ್ತಿದಾವೆ, ಧ್ವನಿ ಮಾಡ್ತಿದಾವೆ, ಕೂಗ್ತಿದಾವೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ಲೇಖಕರು ಅನ್ಕೊಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅವು ಏನನ್ನು ಬಂದು ಈ ಹಳ್ಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। गिल्लू को जाली के पास बैठकर अपनेपन से बाहर जाते देखकर मुझे लगा कि उसे मुक्त करना आवश्यक है। यह देखकर लेखिका को सोचा कि जाली के पास बैठकर अपने से बाहर जाते देखकर आ जाली के पास बैठकर खिड़की हत्र मेस पर्दे ಆ ಜರಡಿ ಹತ್ರ ಕುತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅದು ತನ್ನಷ್ಟು ತಾನೇ ಹೊರಗಡೆ ಕಿಟಕಿಯಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇತ್ತು।
ಅದು ಈ ಗಿಲ್ಲು ಕಲ್ಲಿನ ಮರಿ. ಅವು ಲೇಖಕರಿಗೆ ಅನಿಸ್ತು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ इसे मुक्त करना आवश्यक हो, खिलाड़ी को हम बाहर छोड़ना अनिवार्य है, तो फ्री छोड़ना चाहिए. ನಾನು ಫ್ರೀ ಬಿಡಬೇಕು. ಈ ರೀತಿ ಬಂದಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಕಟ್ಟಿ ಹಾಕಿದ್ರೆ ಅದು ಕೂಡ ಹೊರಗಡೆ ಅಡ್ಡಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಅದು ಖುಷಿ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಲೇಖಕರಿಗೆ ಅನ್ಕೊಂಡ್ರು. आवाज मैंने कीले निकाल कर जाली का एक कोना खोल दिया. ऐसे सोचकर लेखिका ने क्या किया, एक कीले निकाल कर ओपन में कीले बिಟ್ಟು जाली के एक कोने खोल दिया. एक पर्दे का एक जाली का एक कोने में ಒಂದು ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ओपन ಮಾಡಿದ್ರು, ತೆರೆದಿದ್ರು. अब इस मार्ग से गिल्लू ने बाहर जाने पर सचमुच ही मुक्ति की सांस ली. ಈ ಮಾರ್ಗದಿಂದ ಗಿಲ್ಲು ಯಾವಾಗ ಹೊರಗಡೆ ಹೋಯ್ತೋ ಖಂಡಿತ ಕೂಡ ಅದು ತರ ನಿಟ್ಟುಸಿರು ಬಿಡ್ತು, ಬಾಬಾ ನನಗೆ ಫ್ರೀ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. इतने छोटे जीव को घर में पले कुत्ते बिल्लियों से बचाना भी एक समस्या ही थी. ಲೇಖಕ ಅವರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಂಥ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಜೀವವನ್ನ ಮರಿಯನ್ನ ನಾವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕಾಪಾಡುವುದು, ಅದನ್ನ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆ ಮಾಡುವುದು ಯಾವ್ದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಾಕಿರ್ತಕ್ಕಂತ ಬೆಕ್ಕಾಗಿರ್ಬೋದು, ನಾಯಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇನ್ನುಳಿದ ಪ್ರಾಣಿಗಳಿಂದ ಇದನ್ನ ಕಾಪಾಡುವುದು, ರಕ್ಷಿಸುವುದು ಬಹಳ ಸಮಸ್ಯೆ ಆಯಿತು ಲೇಖಕ ಅವರಿಗೆ. मेरे कमरे से बाहर जाने पर वह भी खिड़की की खुली जाली के राह बाहर चल जाता. मेरे कमरे से बाहर जाने पर ನನ್ನ ರೂಮಿಂದ ಹೊರಗಡೆ ಹೋದ ನಂತರ वह भी खिड़की की खुली जाली की राह बाहर चल जाता था. ಅದು ಕೂಡ ತನ್ನ ಕಿಟಕಿಯ ಒಂದು ಪರದೆಯಿಂದ ಅದರ ಕಿಟಕಿಯನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅದು बाहर चल जाता था, ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. अब दिन भर गिलारियों के झुंड का नेता बना. ನೋಡಿ ಇಡೀ ದಿನ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಆ ಇನ್ನುಳಿದ ಆ ಗುಂಪುಗಳ ಅಳಿಲುಗಳ ಗುಂಪುಗಳ ಒಂದು ನಾಯಕನಾಗಿ ಅದು ಆಯ್ತು. ಅದು ಎಲ್ಲ ಇನ್ನುಳಿದ ಅಳಿಲುಗಳಿಗೆ ಅದು ಲೀಡರ್ ಆಯ್ತು. ನೇತ ಅಂದ್ರೆ ನಾಯಕ, ನೇತ, ನಾಯಕ. हर डाल पर उछलता कूदता रहता. ನೋಡಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೂಡ ಆ ಹೂವಿನ ಬಿಟ್ಟಿಯಿಂದ ಕುಣಿಯುತ್ತಾ ನೆಗೆಯುತ್ತಾ ಜಿಗಿಯುತ್ತಾ ಸಂತೋಷದಿಂದ ಕಾಲ ಕಳೆದಿತ್ತು. ठीक 4 बजे, ठीक 4 बजे ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ 4 बजे 4 ಗಂಟೆಗೆ ಕಿಟಕಿ से भीतर आकर, ಅದು ಕಿಟಕಿಯಿಂದ भीतर आकर, ಕಿಟಕಿ से भीतर आकर ಕಿಟಕಿನ ಒಳಗಡೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು, भीतर मीन्स अंदर, भीतर अंदर ಅಂದ್ರೆ ಒಳಗೆ, ಒಳಗೆ. भीतर आकर अपने झूले में झूलने लगता. ನೋಡಿ ಅದು ತನ್ನ ಒಂದು ಏನ ಬುಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಉಯ್ಯಾಲೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಅದು ತೂಗುತ್ತಾ ಆಡ್ತಾ ಇರ್ತಾ ಇತ್ತು. ಯಾವುದು ಈ ಗಿಲ್ಲು. समझिए बच्चों. आगे देखिए, मुझे चौंकाने की इच्छा उसमें ना जाने कब कैसे उत्पन्न हो गई थी. मुझे चौंकाने की इच्छा, लेखिका को सोचते हैं मुझे आकर्षित करने के लिए जो क्या क्या करती थी, देखिए कैसे उत्पन्न हो गई इसकी इच्छा. ಮನುಷ್ಯ ಲೇಖಕರನ್ನು ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅದು ಏನೇನ್ ಮಾಡ್ತಿತ್ತಲ್ಲ ನೋಡಿ. कभी फूलदान के फूलों में छिप जाता. एक एक समय में जो घर में रहने वाला जो फूलदान ಅಂದ್ರೆ ಹೂವಿನ ಪೆಟ್ಟಲ್ ಅಂದ್ರೆ ಹೂವಿನ ಒಂದು ಕುಂಡಲ ತರ ಇರುತ್ತೆ, ಅದರಲ್ಲಿ ಹೂವು ಹಾಕಿ ಹೂವಿನ ಗಿಡ ತರ ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಶೋರ್ ಗಿಡ. ಹೂದೋಟದ ಫೂಲೋಂಗೆ छिप जाता. ಹೂದೋಟದ ಹೂಗಳ ಕೆಳಗಡೆ ಹೋಗ್ಕೊಳ್ತಿತ್ತು. ಕಬಿ ಪರ್ದೆ ಕಿ ಚುನ್ನಟ್ ಮೇ ಅಂದ್ರೆ ಆ ಮನೆಯ ಹಾಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಕ್ರೀನ್ ಪರದೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅದು ಹೋಗ್ಕೊಳ್ತಿತ್ತು. ಆ ಸಾಸ ಸೋಂಜೋಗಿ ಪಟ್ಟಿಯೋಗೆ ಮತ್ತು ಜೊತೆಗೆ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆ ಸಾಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೆಳೆಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೂವಿನ
ಹೂವಿನ ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಸೋಂಜುಯಿ ಅಂದ್ರೆ ಅದೊಂದು ಸುವಾಸನೆ ಬರ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹೂವಿನ ಗಿಡದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಅದು आड़िಕೊಳ್ತಿತ್ತು। इस तरह लेखिका को चौंकाने के लिए, आकर्षित करने के लिए जो गिलारी इस तरह करते थे। समझ गए? ये 3 पॉइंट को अंडरलाइन कीजिए। कभी फूलदानों के फूलों में छिप जाता, और एक पॉइंट कभी पर्दे की चुन्नट में और कभी सोंजोई की पत्तियों में। इस तरह लेखिका को चौंकाने के लिए गिलहरी इस तरह जो करते थे। देखिए, मेरे पास बहुत से पशु पक्षी है और उनका मुझसे लगाव भी कम नहीं है। ನೋಡಿ, ನನ್ನ ಹತ್ರ ಲೇಖಿಕ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸಾಕಷ್ಟು ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳನ್ನ ಅವನ್ನ ಸಾಕುತ್ತಿದ್ದೇನೆ, ಸಾಕಿದ್ದೇನೆ, ಮುझसे लगाव भी कम नहीं है। ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವುದೇ ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ಏನ ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ, ಆರೈಕೆ ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ। परंतु उनमें से किसी को मेरे साथ मेरी ताली में खाने की हिम्मत हुई है, ऐसे मुझे स्मरण नहीं आता। ಆದ್ರೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಕೂಡ ಪಕ್ಷಿಗಳು ನನ್ನ ಊಟದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ತಟ್ಟೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಧೈರ್ಯವನ್ನ ಯಾವ ಮಾಡಲೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಕಲ್ಪನೆ ಕೂಡ ನನಗೆ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತ ನನಗೆ ನೆನಪೇ ಇಲ್ಲ। ಬೇಕಾದಷ್ಟು ನಾನು ಪಶು ಸಾಕಿದ್ದೇನೆ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅವ್ರು ನನ್ನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೂರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಹಸಕ್ಕೆ ಅವ್ರು ಕೈ ಹಾಕಿರ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। ಗಿಲ್ಲು ಇನ್ಮೆ ಅಪವಾದ, ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅಳಿಲ ಮೇಲೆ ಇದೊಂದು ಏನೋ ಅಪವಾದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಇದು ಒಂದು ಆರ್ಕೆ ಒಂದು ಸಾಹಸಕ್ಕೆ ಕೈ ಹಾಕ್ತು, ಆ ಸಾಹಸವನ್ನ ಮಾಡ್ತು। ಯಾವ ಸಾಹಸ ನೋಡಿ, ಮೈ जैसे ही खाने के कमरे में पहुंचती। देखिए, लेखिका अगर भूख लगने पर खाने के लिए बैठे तो घर में या कमरे में, वह खिड़की से निकलकर आंगन की दीवार बरमादा पार करके मेज पर पहुंच जाता। ನೋಡಿ, ಲೇಖಿಕ ಕುತ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಕುಳಿತಿದ್ದಾಗಲೇ ಅದು ಎಲ್ಲೋ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಕಿಟಕಿಯಿಂದ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಆಂಗನ್ ಕಿ ದೀವಾರ್ ಬರಮಾದ ಪಾರ್ करके ತನ್ನ ಮನೆ ಅಂಗಳ ಗೋಡೆ ಪಡಸಾಲೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ದಾಟಿ ಬಂದು ಮೇಜಿನ ಮೇಲೆ ಕುತ್ಕೊಳ್ತಿದ್ದಂತೆ। और मेरी थाली में बैठ जाना चाहता, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನನ್ನ ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಬಯಸ್ತಾ ಇತ್ತು, ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇತ್ತು। बड़ी कठिनाई से मैंने इसे थाली के पास बैठना सिखाया। ನಾನಾಗಿ ಈ ಅಳಿಲಿನ ಮರಿಗೆ ಬಹಳ ಕಷ್ಟ ಪಟ್ಬಿಟ್ಟು ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ಅದಕ್ಕೆ ನನ್ನ ತಟ್ಟೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವುದನ್ನ ನಾನು ಕಲಿಸಿದೆ। ಸಿಕಾಯ, ನೋಡಿ, ಸೀಕ್ನ ಸಿಕಾನ, सीखना सिखाना, ठीक है। प्रेरणा का क्रिया वर्ड सीखना कलियोದು, सिखाना कलिಸುವುದು, ठीक है। जहां बैठकर वह मेरी थाली में से एक एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाता रहता था। थोड़े जहां बैठकर मेरे साथ बैठकर मेरी थाली से, मेरे थाली में एक एक चावल उठाकर ಒಂದೊಂದು ಅನ್ನದ ಅಗಳನ್ನ ಎತ್ತಿಬಿಟ್ಟು ಬಹಳ ಸಫಾಯಿ से खाता रहता, ಬಹಳ ನೀಟಾಗಿ ಸ್ವಚ್ಛವಾಗಿ ಅದು ತಿಂತಾ ಇತ್ತು। काजू उसका प्रिय खाद्य था। देखिए, गिलहरी का प्रिय खाद्य या वस्तु या पदार्थ या पसंद आहार जो काजू था। ಗಿಲ್ಲುವಿನ ಪ್ರೀತಿಯ ಆಹಾರ ಪದಾರ್ಥ ಯಾವುದು ಆಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಕಾಜು। अंडरलाइन कीजिए, काजू। काजू का मतलब गोडंबी। ये काजू और बिस्कुट एक गिलहरी का प्रिय खाद्य था या प्रिय आहार था। अंडरलाइन कीजिए। और कई दिन काजू ना मिलने पर वह अन्य खाने की चीज या तो लेना बंद कर देता था या झूले के नीचे फेंक देता था। कई दिन काजू ना मिलने पर, आಗ ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಕಾಜು ಅವತ್ತಿನ ದಿನ ಸಿಗಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಬೇರೆ ಆಹಾರವನ್ನ ಕೊಟ್ರೆ ಅದು ತಿಂತಾನೆ ಇರಲಿಲ್ಲಂತೆ, ಮತ್ತೆ ಅದು
ಅದನ್ನ ಕೊಟ್ಟದನ್ನ ಕೆಳಗಡೆ ಎಸ್ಬಿಡ್ತಿತ್ತಂತೆ. ಯಾವ್ದು ಈ ಹಳ್ಳಿ ನಂಬರ್. ಈ ಕಾಜು ಒಂದ್ ದಿನ ಬೇರೆ ದಿನ ನಾವು ಆಹಾರ ಕೊಟ್ಟಂದ್ರೆ ತಿಂತಾನೇನಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಇದು ಹೊರಗಡೆ ಎಸ್ಬಿಡೋದಂತೆ. ಪೇನ್ ಕೇಳ್ತ ಹೊರಗಡೆ ಎಸ್ಬಿಡೋದು. उसी बीच मुझे मोटर दुर्घटना में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा. इंत संदर्भದಲ್ಲಿ मुझे मोटर दुर्घटना में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा. इंत ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಲೇಖಿಕ ಮಾಧವಿ ಅವರಿಗೆ ಮೋಟಾರ್ ಸೈಕಲ್ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಮೋಟಾರ್ ಬೈಕ್ ಮೇಲೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ದುರ್ಘಟನಾ ಆಯ್ತು. ದುರ್ಘಟನಾ ಅಂದ್ರೆ अपघात आएगा. दुर्घटना का मतलब अपघात. अपघात एक्सीडेंट आइए, इसलिए कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा. ಆದ್ದರಿಂದ ಕೆಲವು ದಿನಗಳ ತನಕ ಲೇಖಿಕ ಅವರು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂತು. इस कारण से लेखिका अस्पताल में रहना पड़ा. मोटर दुर्घटना में आहत होकर अस्पताल में रहना पड़ा है ना. ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಕಾರಣದಿಂದ ಅವರು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭ ಬಂತು, ಅವರು ಮೋಟಾರ್ ದುರ್ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಅಪಘಾತ ಆಗಿದ್ರಿಂದ ಅವರು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಬಂತು. ಇನ್ನ ಬಚ್ಚೋ याद कीजिए. उन दिनों जब मेरे कमरे का दरवाजा खोल जाता, उस संदर्भ में हमारे घर में अगर किसी ने आकर कमरे को खोल दिया जाए तो गिल्लो अपने झूले से उतारकर, इंಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗಿಲ್ಲೆ ಬಿಟ್ಟು ತನ್ನ ಹೂವಿನ ಬುಟ್ಟಿಯಿಂದ, ತನ್ನ ಪಂಜರದಿಂದ, ಉಯ್ಯಾಲಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಬಿಟ್ಟು ದೌಡ್ತಾ ಓಡೋಡ್ ಬರ್ತಿತ್ತು. फिर किसी दूसरे को देखो, ನಮ್ಮ ಮನೆ ಯಜಮಾನಿ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಏನ್ ಮಾಡ್ತಿತ್ತು, ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಅದೇ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಹೊರಟು ತನ್ನ ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಅದು ಕುಳಿತುಕೊಳ್ತಿತ್ತು. ಸಬ್ ಉಸೆ ಕಾಜು ದೇ ಜಾತೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಂದರೆ ಎಲ್ಲ ಕೂಡ ಪಾಪ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮರಿಗೆ, ಕಲ್ಲಿನ ಮರಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಗೋಡೆ ಮೇಲೆ ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಹಾಕ್ತಿರೋರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಮನೆ ಯಜಮಾನಿ ಇಲ್ಲ, ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ನಲ್ಲಿ ಇದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಅವರು ಎಲ್ಲ ಆಹಾರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. परंतु अस्पताल से लौटकर जब मैंने उसके झूले की सफाई की तो उसमें काजू भर मिले. ಯಾವಾಗ ಲೇಖಕರು ಆರಾಮಾಗಿತ್ತು ವಾಪಸ್ ಮನೆಗೆ ಬಂದ್ರು, ಮನೆಗೆ ಬಂದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪಂಜರವನ್ನ ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು ನೋಡ್ತಾರೆ. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅದರಲ್ಲಿ ತುಂಬೆಲ್ಲ ಹೆಚ್ಚಾಗಿ ತಿಳಿದೇ ಇರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ नाको ताकि वह उन दिनों अपना प्रिय कार्य इतना कम खाता रहा. ಯಾವಾಗ ಲೇಖಕರಿಗೆ ಅಷ್ಟು ಏನಪ್ಪ ಅದು ನಾನು ಇಲ್ಲದೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದು ಇಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಹಾರವನ್ನು ಕೂಡ ಬಹಳ ಕಡಿಮೆ ತಿಂದಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೊಟ್ಟೆ ಆಹಾರ ಏನು ಹಸಿವು ಎಷ್ಟು ಬೇಕೋ ಅಷ್ಟೇ ಅದು ತಿಂದಿದೆ ಅಂತ ಕೂಡ ಲೇಖಕರು ಅನ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಮೇರಿ अस्वस्थता में वह तकिए पर सिरहाने बैठकर अपने नन्हे पंजों से मेरे सिर और बालों को अवले सहता रहता. मेरी अस्वस्थता में मुझे अच्छा नहीं रहता के संदर्भ में, ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲದೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ನಾನು ಹುಷಾರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಕಿಯ ಪರ್ ಸಿರಾನೆ ಬೈಕರ್, ನನ್ನ ತಲೆದಿಂಬಿನ ಹತ್ರ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು, ತಕಿಯ ಅಂದ್ರೆ ದಿಂಬು, ತಲೆದಿಂಬು, ಸಿರಹನೆ ಬೈಕರ್ ತಲೆದಿಂಬಿನ ಹತ್ರ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ತಲೆ ಹತ್ರ ಕುತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ನನ್ನೆ ಪಂಜೋಸೆ ತನ್ನ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಮುಂಗಾಲುಗಳಿಂದ मेरे सिर और बालों को अवलंब से सहता रहता. देखिए मेरे सिर और बालों को, ನನ್ನ ತಲೆಯನ್ನ ಮತ್ತೆ ಕೂದಲುಗಳನ್ನು ನಿಧಾನವಾಗಿ ನನ್ನ ತಲೆಯನ್ನ ಸವತಾ ಕಿತ್ತು ತಿನ್ನ ಹತ್ರ ಕುತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು. गर्मियों में जब मैं दोपहर में काम करती रहती तो गिल्लू ना बाहर जाता ना अपने झूले में बैठता. ನೋಡಿ, ಬೇಸಿಗೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ, ಬಿಸಿಲಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ, ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾನು ಯಾವುದಾದರೂ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗಿಲ್ಲು ನಾ ಬಾಹರ್ ಜಾತ, ಹೊರಗಡೆ ಆಡಕ್ಕೂ ಕೂಡ
ಪಂಜರದಲ್ಲಿ, ಆ ಹೂವಿನ ಕುಂಡಲದಲ್ಲಿ ಕೂಡ, ಆ ಪಂಜರದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅದು ಇರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಮೇರೆ ಪಾಸ್ ರಖಿ, ಹಾಗಾದ್ರೆ ಎಲ್ಲಿರ್ತಿತ್ತು? ಮೇರೆ ಪಾಸ್ ರಖಿ ಹುಯಿ ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಇಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ, ಸುರಾಯಿ ಪರ್ ಲೇಟ್ ಜಾತ, ನನ್ನ ಪಕ್ಕ ಇಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸುರಾಯಿ. ಸುರಾಯಿ ಅಂದ್ರೆ ನೀರಿನ ತೊಟ್ಟಿ. ನೀರಿನ ತೊಟ್ಟಿ ಅಂದ್ರೆ ನೀರನ್ನ ಸಂಗ್ರಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ತೊಟ್ಟಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಸುರಾಯಿ ಅಂದ್ರೆ. ಸುರಾಯಿ ಪರ ಲೇಟ್ ಜಾತ, ಲೇಟ್ ಅಂದ್ರೆ ಮಲಗುವುದು. समझिए बच्चों, गिलहरी कहाँ लेट जाता था? गिलहरी जो सुराई पर लेट जाता था, सुराई ಅಂದ್ರೆ ನೀರಿನ ತೊಟ್ಟಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಅದು ಮಲಗ್ತಾ ಇತ್ತು. ಏಕೆ? जो इस जग में जो ठंडा रहता है, गर्मियों के दिन है ना, इसलिए सुराई पास जो बहुत ठंडा रहते हैं, इसलिए ನೋಡಿ ಈ ಸುರಾಯಿ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಅದು ಮಲಗ್ತಾ ಇತ್ತು. इस ಪ್ರಕಾರ ಸಮೀಪ भी रहता और ठंडक में भी रहता. ನೋಡಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅದು ನನ್ನ ಹತ್ತಿರನೂ ಕೂಡ ಇರ್ತಿತ್ತು, ಮತ್ತೆ ಬಹಳ ತಣ್ಣನೆಯಾಗಿ ಕೂಡ ಅದು ಇರ್ತಾ ಇತ್ತು, ತಂಪನೆಯಾಗಿ ಕೂಲ್ ಆಗಿ ಕೂಡ ಇರ್ತಾ ಇತ್ತು. ಯಾವಾಗ? ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ. गिलहरियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती. समझिए बच्चों, ಗಿಲಹರಿಯ ಅಳಲಿನ ಒಂದು ಕಾಲಾವಧಿ, ಜೀವನದ ಅವಧಿ ಕೇವಲ 2 ವರ್ಷ ಅಂತ. ನೋಡಿ 2 ವರ್ಷ से अधिक नहीं होती, ಕಾಲಾವಧಿ ಕೇವಲ 2 ವರ್ಷ. ಇದಕ್ಕೆ 2 ವರ್ಷ ಅಂತೀರ. ಆಯುಷ್ ಎಷ್ಟು? 2 ವರ್ಷ. ಗಿಲಹರಿयों का जीवन की ಕಾಲಾವಧಿ 2 ವರ್ಷ अधिक नहीं होती. ಇದರ ಜೀವನ ಆಯುಷ್ ಕೇವಲ 2 ವರ್ಷಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚೇನು ಇಲ್ಲ ಅಂತ ಕೂಡ ಈ ಲೇಖಿಕ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಸಮझ जो अंडरलाइन कीजिए, गिलहरी के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती. अतः गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ ही गया. इसलिए गिल्लू का अंतिम दिन जो यात्रा आ ही गया. ಹಾಗಾಗಿ ಆ ಗಿಲ್ಲುವಿನ ಜೀವನದ ಕೊನೆಯ ಕ್ಷಣಗಳು ಬಂದೇ ಬಿಟ್ವು, ಕೊನೆಯ ದಿನಗಳು ಬಂದೇ ಬಿಟ್ವು. उस दिन उसने ना कुछ खाया ना बाहर गया. देखिए जो अंतिम दिन में गिलहरी उस दिन ना कुछ खाया ना बाहर गया. ಅವತ್ತಿನ ದಿನ ಅದು ಏನನ್ನೂ ಕೂಡ ತಿನ್ನಲಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಹೊರಗಡೆ ಕೂಡ ಅದು ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ. पंजे इतने ठंडे हो रहे थे कि मैंने जाग कर हीटर लगाया और उसे उष्णता देने का प्रयत्न किया, परंतु प्रभात की प्रथम किरण के साथ ही वह चिरनिद्रा में सो गया. ಲೇಖಕ ನೋಡ್ತಾರೆ, ಅವತ್ತಿನ ದಿನ ಅದು ಏನು ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಹೊರಗಡೆನೂ ಕೂಡ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ. ಲೇಖಿಕ ಅವರ ತೆರೆದಿನ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಕೂಡ ಅದು ಕುಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ಅವಾಗ ಲೇಖಿಕ ಅವರು ಎದ್ಬಿಟ್ಟು ನೋಡ್ತಾರೆ, ಎಚ್ಚೆತ್ಬಿಟ್ಟು ನೋಡ್ತಾರೆ, ठंडे हो रहे थे, पंजे इतने ठंडे हो रहे थे. ಅದು ಪೂರ್ಣ ಕಾಲುಗಳು ಎಷ್ಟೊಂದು ಕೂಲ್ ಆಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ, ತಣ್ಣನೆ ಆಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ತಣ್ಣನೆ ಆಗಿತ್ತು, ಪೂರ್ತಿ ತಣ್ಣನೆ ಆಗಿತ್ತು ಇಡೀ ಬಾಡಿನೇ. ಮನೆ ಜಾಗಕ ಹೀಟರ್ ಜಲಾಯ, ನಾನು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಬಿಸಿ ಮಾಡಿದೆ. ಅವ್ರು ಉಷ್ಣತಾ ದೇನಿಕ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ಏನೇನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೀಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ, ಉಷ್ಣತೆ ಮಾಡಿದ್ರೆ, ಅಥವಾ ಕಾವು ಕೊಟ್ರೆ, ಅಥವಾ ಏನೋ ಬೆಂಕಿಯನ್ನ ಏನಾದ್ರು ಹಾಕಿ ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಬಿಸಿ ಮಾಡಿದ್ರೆ, ಬಿಸಿ ಮಾಡಿದ ಎಲ್ಲ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಪರಂತು ಪ್ರಭಾತ್ ಕಿ ಪ್ರಥಮ किरण के साथ ही वह चिरनिद्रा में सो गया. ಆದ್ರೆ ಅದೇನೇ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟರು ಕೂಡ ಅದು ಅವತ್ತಿನ ದಿನ ಪ್ರಭಾತ್ ಕಿ ಪ್ರಥಮ किरणों के साथ, ಬೆಳಗಿನ ಸಮಯನ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳೇನೋ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಮುಟ್ತಾ ಇದ್ವು, ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದು ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಚಿರನಿದ್ರೆಗೆ ಜಾರಿತು, ಅಂದ್ರೆ ಅದು ಮರಣ ಹೊಂದಿತು. ಸಮझिए बच्चों, उसका ಜೂಲ ಉತಾರ್ ಕರ್ ರಖ್ ದಿಯಾ ಗಯಾ. ಇನ್ನೇನ್ ಮಾಡ್ತೀಯ, ಅದು ಸತ್ತೋದ್ಮೇಲೆ ಇನ್ನೇನ್ ಮಾಡ್ತಾರಂತೆ ಲೇಖಕರು, ಅದು ವಾಸ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಲೆ ಅಥವಾ ಪಂಜರದನ್ನ ಅವ್ರೇನ್ ನೇತಾಕಿದ್ದಲ್ಲ ಕಿಟಕಿಯಲ್ಲಿ, ಅದನ್ನ ಕೆಳಗಡೆ ಇಟ್ಬಿಟ್ರು. और खिड़की की जाली बंद कर दी गई. बट खिड़किया
ಏನು ಮೆಸ್ ಹಾಕಿದ್ರಲ್ಲ ಪರದೆ, ಅದನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಒಂದು ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ರು, ಮುಚ್ಚಿದ್ರು. परंतु गिलहरियों की नई पीढ़ी जाल के उस पार चीख चीख करती रहती और सोजोई की ತಿಂಡಿ रहती. ಆದ್ರೆ ಇನ್ನುಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅವರ ಗೆಳೆಯರು, ಆ ಇನ್ನುಳಿದಕ್ಕಂತ ಪೀಳಿಗೆಯು ಆ ಪರದೆ ಹತ್ರ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು, ಆ ಪಂಜರದ ಹತ್ರ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಅವು ಧ್ವನಿಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದು, ಶಬ್ದವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದು, ಸೋಂಜೋಯಿ ಕಿಂತ ಇರಾಕೆ ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಬೆಳೆಸಿರ್ತಕ್ಕಂತ ಸೋಂಜೋಯಿ ಅಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯ ಮಲ್ಲಿಗೆಯ ಹೂವಿನ ಬಳ್ಳಿ ಕೂಡ ಲತೆ, ಅದು ಕೂಡ ತಾ ಇತ್ತು. ಅಂದ್ರೆ ಹೂಗಳೆಲ್ಲ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಕೆಲ ಅಂತ ನಗುವ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ವು. ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸೋನ್ಜೋಯಿ ಕಿ ಲತಾ ಕೆ ನೀಚೆ ಗಿಲ್ಲು ಕೆ ಸಮಾಧಿ ಬನಾಯಿ ಗಯಿ. ನೋಡಿ, ಇಂಥ ಒಂದು ಈ ಗಿಲ್ಲುನನ್ನ ಲೇಖಿಕ ಅವರು ಸೋನ್ಜೋಯಿ ಕಿ ಲತಾ ಕೆ ನೀಚೆ ಅಂದ್ರೆ ಆ ಸುವಾಸನೆಯ ಸುಗಂಧ ಬೀರುವ ಆ ಮಲ್ಲಿಗೆಯ ಹೂವಿನ ಮಲ್ಲಿಗೆಯ ಬಳ್ಳಿಯ ಕೆಳಗಡೆ ಅದರ ಬುಡದಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಸಮಾಧಿಯನ್ನ ಮಾಡಲಾಯಿತು. ಎಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಯಿತು? ಸೋನ್ಜೋಯಿ ಕಿ ಲತಾ ಕೆ ನೀಚೆ. ಸೋನ್ಜೋಯಿ 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 ಅಂತ ಸುವಾಸನೆ ಯುಕ್ತ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹೂವು. ಈ ಒಂದು ಬಳ್ಳಿಯ ಕೆಳಗಡೆ ಇದನ್ನ ಸಮಾಧಿ ಮಾಡಲಾಯಿತು. ಅಂದ್ರೆ ಸೋನ್ಜೋಯಿ ಕಿ लता के नीचे गिल्लू के समाधि है, इसलिए भी कि उसे वह लता सबसे अधिक प्रिय थी. ಆದ್ದರಿಂದ उसे वह लता के सबसे अधिक प्रिय थी. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಅಳಿಲಿನ ಮರಿಗೆ ಈ ಹೂ ಅಂದ್ರೆ, ಈ ಹೂವಿನ ಬಳ್ಳಿ ಅಂದ್ರೆ, ಈ ಮಲ್ಲಿಗೆ ಹೂವಿನ ಬಳ್ಳಿ ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಅದು ಇಷ್ಟಪಡ್ತಿತ್ತಂತೆ. इसलिए भी कि उस लघु बात का, ಆದ್ದರಿಂದ ಈ ಪುಟ್ಟ ಒಂದು ಶರೀರವನ್ನ ಕಿಸಿ ಬಾಸಂತಿ ದಿನ್, ಯಾವುದೇ ತನ್ನ ಆ ಹೂವು ಸಿಗತಕ್ಕಂತ ಸಂದರ್ಭ ಬಂದಾಗ, ವಸಂತ ಕಾಲ ಬಂದಾಗ, जूही की पीता छोटे फूल के रूप में खिल जाने के विश्वास मुझे संतोष देता है. ಏನು ಮಲ್ಲಿಗೆಯ ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಹೂಗಳನ್ನ ಬಿಟ್ಟಾಗ ನನಗೆ ಅವಾಗ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ಆ ಬಿಟ್ಟಾಗ ಇದು ಇನ್ನೊಂದ್ಸರಿ ಪುನರ್ಜನ್ಮವನ್ನ ತಾಳಿದ ಮಟ್ಟಿಗೆ ನನಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಲೇಖಿಕ ತನ್ನ ಸಾಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಳಿನ ಮರಿನ ಪ್ರೀತಿ, ವಾತ್ಸಲ್ಯ, ಸಂತೋಷದ ಬಗ್ಗೆ ಈ ರೀತಿ ಕೂಡ ಅವರು ಇದರಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತವನ್ನ ಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. समझिए बच्चों, देखिए इसमें पाठ का आशा है. देखिए कौन कह सकता है कि पशु पक्षी भावहीन प्राणी है? देखिए पशु पक्षी हम बोल नहीं सकते, हम कहते अरे पशु ಪಕ್ಷಿಗಳು ಯಾವುದು ಮಾತನಾಡೋದಿಲ್ಲ, ಏನು ಅರ್ಥವಾಗಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊತೀವಿ. ಅವು ಯಾವುದು ಕೂಡ ಭಾವಹೀನ ಪಕ್ಷಿ ಅಲ್ಲ, ಅವು ಕೂಡ ಭಾವನೆಗಳಿವೆ ಅಂತ ಕೂಡ ಲೇಖಕರು ಈ ಪಾಠದ ಮೂಲಕ ತಮಗೆಲ್ಲ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ವೇದ हमारी तरह कभी खबर हमसे भी अधिक भावनापूर्ण विचारवान और सार्वजनिक व्यवहार करते हैं. माधवी वर्मा ने एक छोटा सा जीव गिलहरी के बच्चे को रेखांकन कर प्राणी जगत की मानव साथ जीवन शैली का प्रभावशाली चित्रण किया है. आज के संदर्भ में जब मानव स्वार्थ के कारण पशु पक्षी की जातियां लुप्त होती जा रही है, वह माधवी वर्मा जी का यह संस्मरण उनकी रक्षा करने और उनके प्रति प्रेम भाव जगाने की दिशा में सार्थक प्रयत्न सिद्ध होता है. देखिए ಯಾವುದೇ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳು ಭಾವಹೀನ ಅಲ್ಲ ಅಂತ ಕೂಡ ಅವರಲ್ಲಿ ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ವಿಚಾರ ಇದೆ, ಸಾರುದ ಇದೆ, ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯವಹಾರ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಈ ಪಾಠದ ಮೂಲಕ ಅವರು ನಮಗೆ ತಿಳಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ್ದಾರೆ. समझिए बच्चों, अब देखिए इस पाठ में कुछ अभ्यास भाग. देखिए इसमें रिक्त स्थान भरिए, क्वेश्चन रिक्त स्थान भरिए ಅಂದ್ರೆ ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳ ತುಂಬಿ. यह डैश भी विचित्र पक्ष है, यह डैश भी विचित्र पक्ष है. उत्तर हाँ, काकभूषित भी विचित्र पक्षी है. देखिए दूसरा, उसी बीच मुझे मोट डैश में
आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा। उस बीच मुझे डैश में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा। तो इसका उत्तर, लेखिका क्यों अस्पताल में रहना पड़ा? हाँ, मोटर दुर्घटना में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा। गिल्लू के जीवन का प्रथम डैश आया, वसंत आया या जीवन यात्रा आया। मेरे पास बहुत से डैश है, लेखिका कहते हैं मेरे पास डैश बहुत से है। हाँ, पशु पक्षी है। गिल्लू की डैश ही गया, जीवन का यात्रा आ ही गया। देखिए, अनुरूपता ಶಬ್ದ ಅನುರೂಪತ ಶಬ್ದ मतलब ಮೊದಲ ಪದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಎರಡನೇ ಪದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಬರೆಯುವುದು, ಒಂದನ್ನೊಂದು ಹೋಲುವಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಹೋಲಿಕೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳು. देखिए 1907 महादेव वर्मा जी का जन्म, 1987 जो निधन. गुलाब पौधा है सोरजुई लता. हंस सफेद, कौवा काला, बिल्ली म्याऊ म्याऊ आवाज करती है तो गिल्लू डैश चिक चिक आवाज करती है. कोयल मधुर स्वर, कौवा कर्कश स्वर, है ना. ठीक है, कन्नड़ या अंग्रेजी में अनुवाद कीजिए. कन्नड़ या अंग्रेजी में ಈ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಭಾಷಾಂತರ ಮಾಡಿ ಅಥವಾ इंग्लिश ನಲ್ಲಿ ಮಾಡಿ. कई घंटे के उपचार के उपरांत उसके मुंह में एक बूंद पानी टपकाया जा सका. ನೋಡಿ, कई घंटे के उपचार के उपरांत उसके मुंह में एक बूंद पानी टपकाया जा सका. ಹಲವು ಗಂಟೆಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆಯ ನಂತರ ಅಥವಾ ಉಪಚರಿಸಿದ ನಂತರ ಅದರ ಬಾಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹನಿ ನೀರನ್ನ ಹಾಕಲಾಯಿತು ಅಥವಾ ಬಿಡಲಾಯಿತು. बड़ी कठिनाई से मैंने उसे ताली के पास बैठकर सिखाया. बड़ी कठिनाई से मैंने उसे ताली के पास बैठना सिखाया. ಏಕೆ ಬಹಳ ಬಹಳ ಕಷ್ಟದಿಂದ ನಾನು ಬಹಳ ಕಷ್ಟದಿಂದ ಅಥವಾ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ನಾನು ಅದಕ್ಕೆ ತಟ್ಟೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಕಲಿಸಿದೆನು. ठीक है. और तीसरा, गिल्लू मेरे पास रखे सुराय पर लेट जाता. गिल्लू मेरे पास रखे सुराय पर लेट जाता. गिल्लू ಅಂದ್ರೆ ಅಳಿಲು ನನ್ನ ಬಳಿ ಇಟ್ಟಿದ್ದ ಅಥವಾ ಇಟ್ಟಿರುವ ನೀರಿನ ತೊಟ್ಟಿಯ ಅಥವಾ ಗೂಜಿಯ ಬಳಿ ಮಲಗಿ ಬಿಡುತ್ತಿತ್ತು. ಅಳಿಲು ನನ್ನ ಬಳಿ ಇಟ್ಟಿರುವಂತಹ ಅಥವಾ ಇಟ್ಟಿದ್ದ ನೀರಿನ ತೊಟ್ಟಿಯ ಬಳಿ ಅಥವಾ ನೀರಿನ ಊಜಿಯ ಬಳಿ ಮಲಗಿ ಬಿಡುತ್ತಿತ್ತು. ಏನ और चार, दिन भर गिल्लू ने ना कुछ खाया ना वह बाहर गया. ठीक है, ದಿನವೆಲ್ಲ ಗಿಲ್ಲು ಏನನ್ನು ತಿನ್ನಲಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಹೊರಗೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ. ದಿನವೆಲ್ಲ ಗಿಲ್ಲು ಏನನ್ನು ತಿನ್ನಲಿಲ್ಲ ಮತ್ತು ಹೊರಗೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ. और देखिए, पुल्लिंग और स्त्रीलिंग इसमें है. पुल्लिंग शब्द लिखा है और स्त्रीलिंग हम लिखना चाहिए. लेखक का स्त्रीलिंग लेखिका, लेखक का स्त्रीलिंग लेखिका. श्रीमंत का स्त्रीलिंग श्रीमती. मयूर का स्त्रीलिंग मयूरी. कुत्ता का स्त्रीलिंग कुतिया. देखिए, और नेक्स्ट, खाली जगह भरिए. ठीक है, खाली जगह भरिए. इसमें एकवचन और बहुवचन है. उंगली, जो इसका बहुवचन उंगलिया. 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 आंख, आंखें,
आंके, आंक एकवचन, आंके बहुवचन। पूंछ में कोई चेंज नहीं होता, पूंछ पूंछ बदल नहीं होता इसमें। खिड़की, खिड़कियां, खिड़की खिड़कियां। खिड़कियां ई आने तो या लिखना चाहिए। फूल में कोई चेंज नहीं होता, फूल फूल। पंजा पंजे। लिफाफा लिफाफे 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 लिफाफा लिफाफे। कौवा कौए। गमला गमले। गोंसला गोंसले गोंसला गोंसले। देखिए प्रेरणार्थक क्रियारोप इसमें उदाहरण के अनुसार उदाहरण दिया है, प्रेरणार्थक क्रियारोप। देखिए प्रेरणार्थक के काम खुद ना करके दूसरों के लिए जो एक काम करने के लिए जो प्रेरणा देते हैं उसको हम प्रेरणार्थक क्रिया शब्द कहते हैं। ಅಂದ್ರೆ ಕೆಲಸವನ್ನ ಸ್ವತಃ ತಾನು ಮಾಡದೆ ಆ ಕೆಲಸವನ್ನ ಬೇರೆಯವರು ನಿರ್ವಹಿಸಲು ಏನು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡ್ತಕ್ಕಂತ, ಉತ್ಸಾಹವನ್ನ ಕೊಡ್ತಕ್ಕಂತ, ಪ್ರೇರೇಪಿಸುವಂತ ಶಬ್ದಗಳಿಗೆ ನಾವು ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾ ಶಬ್ದಗಳು ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಉದಾಹರಣೆ ಕೊಡಿ ನೋಡಿ, चिपकना चिपकाना चिपकवाना। उसी तरह लिखना, लिखना है बरे। लिखाना प्रथम प्रेरणार्थक, लिखना लिखाना लिखवाना, लिखना लिखाना लिखवाना। बरेयुವುದು बरेसुವುದು। मिलना मिलाना। देखिए प्रथम प्रेरणार्थ बनते समय आना तो जोड़ना चाहिए, द्वितीय प्रेरणार्थक जो बनते समय वाना लिखना चाहिए। देखिए मिलना मिलाना, चलना चलाना चलवाना। ठीक है। और दूसरा देखना दिखाना दिखवाना, एक उदाहरण दिया है। उसी तरह भेजना भेजाना नहीं है, देखिए भिजाना भिजवाना। इसी तरह खेलना खिलाना खिलवाना। देना दिलाना दिलवाना। अब तीसरा देखिए और एक उदाहरण दिया है, सोना सुलाना सुलवाना। उसी तरह रोना रुलाना रुलवाना। दोना प्रथम प्रेरणार्थक क्रिया दुलाना, द्वितीय दुलवाना। खोलना खुलाना खुलवाना। पीना पिलाना पिलवाना। देखिए सीना सिलाना सिलवाना। सीखना सिखाना सिखवाना। मांगना मंगाना मंगवाना। देखिए बांटना बंटाना बंटवाना। मांजना मंजाना मंजवाना। जांचना जांचाना जंचवाना। इस तरह जो प्रेरणार्थक क्रिया रूप है। और देखिए विलोम शब्द है, बहुत सारे विलोम शब्द है और घर में और एक बार इस किताब में है, आप ढूंढकर इसमें कल लिखकर लिख लीजिए, है ना। ये पाठ पूरा होता है, कल इसका क्वेश्चन एंड आंसर हम लिख देंगे। धन्यवाद।